नमस्कार मंडळी. नुकतंच आपण स्वातंत्र्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं केलं. हर घर तिरंगा, भारत माता की जय अशा वेगवेगळ्या घोषणांनी अख्खा देश अगदी दरानून निघाला. पण खरं पाहिलं तर आज प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे का? तिला तिचा हक्क आणि अधिकार मिळालेले आहेत का? या प्रश्नाचं उत्तर नाही असं असेल. कारण जेव्हा आपण वर्तमानपत्र पाहतो किंवा दूरदर्शनवरच्या बातम्या पाहतो तेव्हा चोहीकडं अन्याय अत्याचाराने थैमान घातलेला आपण पाहतो. भ्रष्टाचार, बेरोजगारी या विविध समस्यांना लोकांना सामोरं जावं लागत आहे. मग या समस्यांवर उपाय स्वतः प्रत्येकाने शोधला पाहिजे. कुणीतरी येईल आणि यातून मार्ग काढेल असं नाही. मंडळी, जुन्या काळातील ज्या ज्या गोष्टी होत्या त्या अनुभवी लोकांचा अनुभव, वर्तमान काळात येणाऱ्या समस्या आणि भविष्याचा वेध घेऊन जर प्रत्येक माणसाने वर्तन केलं तर यावर आपल्याला उपाय सापडू शकतो आणि प्रत्येक नागरिक समाजामध्ये सुखी आणि समाधानी होऊ शकतो. आपल्याला गोष्ट माहितीच आहे ससा आणि कासवाची. त्याच घटनेपासून किंवा त्यांच्या गोष्टीपासून आपल्याला बरंचसं काही शिकायला मिळतं. पण ती गोष्ट आता वेगळ्या अर्थाने आणि वेगळ्या उद्देशाने आपण मुलांना शिकवली पाहिजे, जेणेकरून की समाजामधील प्रत्येक व्यक्तीचं वैचारिक मत जाणून घेऊन त्याच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देऊन समाजामध्ये त्याचा उपयोग करून घेता येईल आणि सर्वसामान्य जनता सुखी होईल. ससा आणि कासवाच्या शर्यतीत ससा झोपून राहिल्याने हरला. कासव जिंकले पण सशाला शांत बसवेना. आपल्यात वेगाची पळण्याची क्षमता अधिक असूनही निवळ झोपल्यामुळे आपण हरलो हे त्याच्या लक्षात आले. पराभवाचा हा सल संपवण्यासाठी त्याने कासवापुढे पुन्हा शर्यतीचा प्रस्ताव ठेवला. विजयाच्या आनंदात आपण जिंकू शकतो यासाठी कासवाने होकार दिला. पण त्या ठिकाणी चूक केली नाही. तो थांबला नाही, झोपला नाही. परिणामी वेगवान ससा शर्यत जिंकला. हळूच चालणारे कासव हरले. पण एकदा विजयाची चव चाखलेले कासव हार पत्करायला तयार नव्हते. कासव पुन्हा सशाकडे गेले, म्हणाले, मी तुझं ऐकलं, आता तू माझं ऐक, आपण पुन्हा शर्यत लावू. ससा हसला आणि तो म्हणाला, एकदा माझ्या चुकीमुळे हरलो पण पुन्हा ती चूक मी करणार नाही. इच्छाच असेल तर या ठिकाणी आपण परत शर्यत लावू. सशाचा होकार मिळाला. तसं कासव म्हणालं, पण यावेळी शर्यतीचा मार्ग मी ठरवणार. स्वतःच्या वेगाची आणि कासवाच्या धीम्या गतीची खात्री असल्याने सशाने होकार दिला. शर्यतीचा मार्ग कासवाने ठरवला. शर्यत पुन्हा सुरू झाली. ससा चूक करणार नव्हता. तो वेगाने पळत राहिला. पळता पळता अचानक ससा थबकला, जागेवर थांबला. पुढे आडवी नदी वाहत होती. कासवाने बरोबर मार्ग काढला होता. सशाला पोहता येत नव्हतं. ससा तिथेच थांबून राहिला. हळूहळू येणारे कासव तिथे पोहोचले आणि सशाकडे स्मित हास्य करून पाहिले आणि पाण्यात उडी मारली. शर्यत कासवाने जिंकली. क्षमतेवर कासवाने स्वतःच्या बुद्धिमत्तेने मात दिली. हरलेला ससा विचार करत राहिला, आपल्याला पोहता येत नाही म्हणून आपण हरलो हे त्याच्या लक्षात आलं. तो विचार करून पुन्हा कासवाकडे गेला. म्हणाला, मित्रा, आपण आजपासून शर्यत नाही लावायची. आजपासून एक करायचं. जिथं जमीन असेल तिथे मी तुला पाठीवर घेईन आणि जिथे नदी आडवी येईल तिथे तू मला पाठीवर घे. दोघे मिळून आपण असं पुढे जात राहिलो तर सर्वात पुढे आपण दोघेच असू. प्रत्येकात साऱ्या गोष्टी अथवा गुण कधीच नसतात, मात्र प्रत्येकात काही ना काही गुण असतोच. जे आपल्यात नाही ते इतराकडे असू शकतं, जे इतराकडे नाही ते आपल्याकडे असू शकतं. अशा एकमेकांच्या गुणांचा वापर करीत आपल्यातला उणेपणा भरून काढता येतो, सर्वोत्तम यश गाठता येतं. एकमेकांना पराभूत करण्यात शक्ती खर्ची घालण्यापेक्षा एकमेकांच्या शक्तीचा जर वापर केला तर या ठिकाणी दोघेही यशस्वी होऊ शकतो. उपयोगी पडणारी माणसे मिळवणं आणि आपण कोणाच्या उपयोगी पडू शकतो हे पाहून त्याला मदत करणं या सहकार्य भावनेच्या जोरावरच मोठी मोठी कार्यसिद्धीस गेलेली आहेत. काही लोकांकडे कल्पना क्षमता असते पण ती कल्पना सत्यात उतरवण्यासाठी कृती क्षमता नसते. काहीकडे शक्ती असते पण योग्य नियोजन क्षमता नसते. काहीकडे संघटन क्षमता असते पण निर्णय क्षमता नसते. निर्णय क्षमता असते तर नेतृत्व क्षमता नसते. अशा वेळी ज्यांच्याकडे जे आहे त्यांच्या त्या गुणांचा वापर करून जर आपण लढाई लढलो तर रणांगण जिंकू शकतो. यश मिळवायचं असेल तर असे गुण आणि गुणी माणसं वेचणं आवश्यक आहे. संकटाच्या क्षणी गोगलगाईसारखे पोटात पाय घेऊन स्वतःच्याच कोशात लपून राहणं टाळलं पाहिजे. याउलट जास्तीत जास्त माणसे जोडा, जुन्या सौदार्याचा शोध घ्या, नव्याने मैत्री करा, साऱ्यांच्या संपर्कात राहा, मिळून मिसळून वागा, जेणेकरून की आपण भविष्यात यशाकडे वाटचाल करू. धन्यवाद.